सोनी मराठी वाहिनीवरील नवी मालिका तू भेटशी नव्याने एआयच्या माध्यमातून बहरणार हळवी प्रेमकथा. सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या. प्रेक्षकांनीही या मालिकेवर भरभरून प्रेम केलंय. मात्र मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली. तू भेटशी नव्याने या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआय वर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका. ही मालिका येत्या 8 जुलै पासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री 9 वाजता आपल्या भेटीला येणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर हे आहेत. पहिलं प्रेम कधी विसरता येत नाही. त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतात. याच आठवणींचा हळवा बंद घेऊन माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा बहरणार आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवी कोरी गोष्ट 2 काळातल्या वेगळ्या शैलीत दिसणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता सुबोध भावे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्याच्या जोडीला अभिनेत्री शिवानी सोनार प्रमुख भूमिका साकारणार आहे. सुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहे. चित्रपट व मालिका यामध्ये त्याने साकारलेल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झाल्याचं पाहायला मिळालंय. एखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करायची हे अभिनेत्याने वेळोवेळी दाखवून दिलंय. त्याची प्रत्येक मालिका खास आहे. अभिनेत्री शिवानी सोनार या मालिकेतल्या चर्चेतला चेहरा आहे. वेगवेगळ्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला हा चेहरा आता तू भेटशी नव्याने या मालिकेत खास अंदाजात दिसणार आहे. तू भेटशी नव्याने या मालिकेच्या माध्यमातून एका नव्या प्रयोगासाठी ही जोडी सज्ज झाली आहे. तू भेटशी नव्याने या मालिकेत सुबोध भावे हा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मात्र या दोन्ही व्यक्तिरेखांच्या वयामध्ये जवळपास 20 ते 25 वर्षाचं अंतर असणार आहे. या मालिकेतला सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांचं वेगळं दिसणं सध्या चर्चेत आहे. यात अभिमन्यू या कॉलेज प्रोफेसरच्या भूमिकेत सुबोध आणि तरुण माहीच्या भूमिकेत तोच दिसणार आहे. तन्वी या भूमिकेत शिवानी गौरी दिसणार आहे. तू भेटशी नव्याने मालिकेच्या निमित्तानं 2 वेगळ्या काळातल्या भूमिका आणि 90च्या काळातल्या आठवणी पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहेत. एआयचा वापर करून या मालिकेतल्या व्यक्तिरेखा साकारल्या जाणार आहेत. नातं जपण्यासाठी सोबत हवी असते, फक्त निरंतर प्रेमाची. कारण जगायला श्वासाची नाही तर प्रेमाची गरज असते. तू भेटशी नव्याने या शीर्षकाप्रमाणेच नव्या रूपात नव्या वळणावर होणारी ही भेट नेमकी कशी असेल, या प्रेमकथेचे रंग कसे बहरणार हे सर्व अनुभवण्यासाठी तू भेटशी नव्याने ही मालिका नक्की पहा. सगळ्यांचं स्वागत. खूप आनंद होतोय नवीन मालिकेच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांची गप्पा गोष्टी करताना. अनेक जुने चेहरे, जुनी मित्रमंडळी सगळे इथे दिसत आहेत. तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आणि खूप दिवसांनी करतोय मालिका. सोनी मराठीवरची माझी पहिली मालिका आहे. जेव्हा या मालिकेविषयी विचारणा झाली तेव्हा खरं तर मालिका करण्याचं डोक्यात होतं, कारण चित्रपटाच्या अनेक कमिटमेंट्स होत्या. मानापमान सुद्धा आता दिवाळीत येणार आहे, त्यामुळे त्याची सगळी पोस्ट प्रोडक्शनची जबाबदारी चालू आहे. पण अजय वालवंडकर सोनी मराठी वाहिनीचे प्रमुख यांनी जेव्हा त्याची गोष्ट सांगितली आणि पहिल्यांदा सांगितलं की एआय करणार आहोत, तर मला आधी असं वाटलं की तो गंमत करतोय. याचं कारण कुठलंही तंत्रज्ञान हे वापरणं चांगलंच असतं चित्रपटासाठी. आता आपण VFX आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी अनेक वर्ष ऐकल्या, पण त्याचा खर्च मराठीच्या बजेटमध्ये वापरणं करणं ही जरा थोडीशी अशक्यप्राय गोष्ट आहे. म्हणजे अनेक कल्पना मराठी निर्माते लेखकांच्या डोक्यात येतात, पण केवळ VFX खूप करावा लागेल, त्याचा खर्च खूप आहे म्हणून कितीतरी कल्पना तशाच मागे पडतात, कारण तो खर्च झेपणारा नसतो. पण जेव्हा त्यांनी एआय सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुझं कॉलेजमधला जो माही असणार आहे तर तो एआयचा वापर करून आपण करणार आहोत, तेव्हा मला असं वाटलं की करणार कसं, म्हणजे हा खर्च हे सगळं जुळून कसं आणणार. मग त्यांनी सांगितलं की सोनी कंपनीचं स्वतःचं प्रोडक्ट आहे, पेटंट असलेलं एआयचं. आणि दुसरी गोष्ट अजून त्यांनी सांगितली की जगात कुठल्याही मालिकेमध्ये, कुठल्याही भाषेतल्या मालिकेमध्ये असा प्रयोग याआधी कधीही झाला नाही. हा जगात पहिल्यांदा प्रयोग होतोय आणि तो आपल्या मराठी भाषेतल्या मराठी मालिकेसाठी होतोय. की सिरियल करत असताना आपल्या मनासारखी व्यक्तिरेखा आपल्याला करायला मिळते आणि त्यात पण एक नाही 2-2 व्यक्तिरेखा करायला मिळतात. त्याच्यामुळे खूपच जास्त मजा येते. आता खरं सांगायचं तर शोधाशोध चालू आहे कॅरेक्टर्सची सुद्धा, कारण वेगळे पण दाखवणं खूप गरजेचं आहे. सो मजा येते दोन्ही कॅरेक्टर्स साकारताना. आणि सिरियलमध्ये सुद्धा अभिमन्यू सर आहेत आणि सुबोध सरही आहेत, त्याच्यामुळे माझं दोन्हीकडे शिक्षण सुरू आहे. पूर्व भागातील उत्तुंग यशाची, उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. पूर्व भागातील एकमेव मुलींचं, सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय. महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MSCIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था,
मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था, राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ, 11वी-12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी, क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात। याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश, CACS, ICWA, CMA, DCA, न्यूज चॅनलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था, मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजेच चौभूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय। आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा। आमच्या महाविद्यालयाचे काही वैशिष्ट्य आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो। त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते। आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते, पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते। त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा। पत्ता: पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचनच्या शेजारी, आशिकल मैदान 213 साखरपेठ, सोलापूर। संपर्क 9850 040498 9637 618636।